Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are seeing second passage of 9th standard English lesson, the story of tea. So let's get started. Most people agree that tea is a refreshing drink. तर खूपसे लोक या गोष्टीशी सहमत असतील की चहा हा एक रिफ्रेशिंग ड्रिंक आहे, म्हणजे अतिशय ताजतवानं करणारं असं पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स और प्रोटीन्स. चहामध्ये कुठलेही कार्बोहायड्रेट्स, फॅट्स किंवा प्रोटीन आढळत नाहीत. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थियानिन ॲज वेल एज कॅफेन. तर चहाला त्याचा स्पेशल आणि डिस्टिंक्टिव्ह म्हणजे अनोखी अशी चव कशामुळे येते, तर ती येते थियानिनमुळे ॲज वेल एज कॅफेनमुळे. विच गिव द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. आणि यामुळेच या ड्रिंकला त्याची स्टिम्युलेटिंग क्वालिटी म्हणजे जी उत्तेजकता आहे ती प्राप्त होते. तर थियानिन आणि कॅफेन हे दोन केमिकल चहामध्ये आढळतात, ज्यामुळे चहाला स्टिम्युलेटिंग क्वालिटी प्राप्त होते. हाऊ अँड वेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. मग लोकांनी कधी आणि कसं चहा प्यायची सुरुवात केली, सगळ्यात पहिल्यांदा चहा प्यायची सुरुवात केली. अन अमेझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लेजंड्स. तर याबद्दल एक अम्युझिंग स्टोरी, अम्युझिंग म्हणजे अतिशय मजेदार स्टोरी ही चायनीज लिजंड्समधून, ज्या चायनीज आख्यायिका आहेत त्यांच्यामधून आपल्याला ऐकायला मिळते. इट इज सेड दॅट एम्परर शिनॉंग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स when a servant was boiling some water for the emperor to drink. असं म्हटलं जातं की एम्परर शिनॉंग, ज्यांना चायनीज ॲग्रिकल्चर आणि मेडिसिनचा फादरसुद्धा म्हणतात, ते एकदा ट्रॅव्हल करत होते तेव्हा त्यांचा एक सर्वंट म्हणजे नोकर त्यांच्यासाठी पाणी उकळत होता प्यायसाठी. जस्ट देन फ्यू लिव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. तितक्यात बाजूच्या एका झाडाचे काही पानं बॉइलिंग वॉटर म्हणजे त्या उकळत्या पाण्यामध्ये पडले. द वॉटर इमिडिएटली चेंज्ड कलर. आणि पटकन त्या पाण्याने आपला रंग बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. जेव्हा एम्पररने ते पाणी पिलं तेव्हा एम्पररला फार आश्चर्य वाटलं. ते जे पाणी होतं त्याचा रिच फ्लेवर म्हणजे त्याची चव अतिशय रिच होती आणि त्याची क्वालिटी अतिशय रिफ्रेशिंग होती, म्हणजे अतिशय ताजतवानं करणारं ती इन्फ्युजन, ते मिश्रण त्याला वाटलं. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट and its amazing flavor, he carried out further investigation. तो इतका एक्साइटेड झाला त्या अननोन प्लांटमुळे, त्या अनोळखी झाडामुळे आणि त्याच्या त्या अमेझिंग फ्लेवर म्हणजे त्या अतिशय वेगळ्या चवीमुळे, की त्यांनी पुढे अजून इन्व्हेस्टिगेशन करायचं ठरवलं. अँड डिस्कवर्ड, आणि त्यांनी शोधलं दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज. की चहामध्ये खूप साऱ्या हिलिंग म्हणजे बरं करणाऱ्या आणि रिस्टोरेटिव्ह म्हणजे शरीराला हील करणाऱ्या अशा बऱ्याच प्रॉपर्टीज म्हणजे गुण आहेत. अँड कुड ऑल्सो बी यूज्ड ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स. आणि बऱ्याच पॉयझन्सवर अँटीडोट म्हणूनसुद्धा म्हणजे उतारा म्हणूनसुद्धा चहाचा वापर होऊ शकतो. हे चायनीज एम्परर एम्परर शिनॉंग यांनी शोधून काढलं. येट अनदर लिजंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम बोधिधर्मा हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. अजून एक आख्यायिका आहे जी आपल्याला सांगते की एक बुद्धिस्ट मॉन्क होता, त्याचं नाव होतं बोधिधर्मा, आणि त्यांनी सर्वात पहिल्यांदा चहाला प्यायला सुरुवात केली. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट विच वुड हेल्प हिम स्टे अवेक अँड अलर्ट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम इन प्रेयर अँड मेडिटेशन. तो एक अशा हर्ब म्हणजे जडीबुटीच्या शोधामध्ये होता किंवा एखाद्या मेडिसिनल प्लांटच्या, की जी त्याला मदत करेल खूप वेळपर्यंत जागं राहायसाठी आणि अलर्ट राहायसाठी. कारण त्याला खूप वेळपर्यंत प्रेयर आणि मेडिटेशन करावं लागत होतं आणि त्याला जागं राहायसाठी एखादी अशी जडीबुटीची हवी होती जी त्याला खूप वेळपर्यंत ताजतवानं ठेवू शकेल. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल्स ही फाउंड दॅट चिविंग लिव्स फ्रॉम द ट्री श्रब ॲक्टेड ॲज अ सिम्युलंट. बरेच सर्च आणि रिसर्च केल्यानंतर आणि ट्रायल्स घेतल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की चहाचे पानं जर चघळले तर ते एखाद्या स्टिम्युलंटसारखे म्हणजे उत्तेजक वस्तूसारखे काम करतात. हेल्पिंग हिम स्टे अवेक, आणि ते त्याला जागं ठेवायसाठी सुद्धा मदत करत होते. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमॉंग हिज डिसिपल्स इन चायना. त्यांनीच मग आपले जे डिसिपल्स होते चायनामधले, डिसिपल्स म्हणजे शिष्य, त्यांना चहाची ओळख करून दिली. इट इज सेड दॅट द जॅपनीज प्रिस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. असं पुढे म्हणतात की एक जॅपनीज प्रिस्ट होता, जॅपनीज साधू होता, जो एका बुद्धिस्ट टीचरच्या हाताखाली शिकत होता चायनामध्ये.
ज्याने मग चायनामधून चहाचे सीड्स म्हणजे बिया आणि पानं हे आपल्या देशामध्ये नेले. टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. पुढे टर्किश ट्रेडर्ससुद्धा म्हणजे टर्किश व्यापारीसुद्धा चहाचा व्यापार करू लागले मंगोलियाच्या बॉर्डरवर. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking method and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. असं म्हणतात की चायनीज एम्परर हुइत्सांग हा एवढा टी लवर होता म्हणजे चहा प्रेमी होता, चहा वेडा होता की त्याने ही त्याने रिसर्च सेटअप केली होती बेस्ट टी विस्किंग मेथड्सवर. म्हणजे चहा बनवण्याची पद्धत कशी असावी यावर तो रिसर्च सेटअप त्याने केली होती. आणि ऑल्सो तो आपल्या दरबारामध्ये टी मेकिंग कॉम्पिटिशन आणि टी टेस्टिंग टुर्नामेंटसुद्धा आयोजित करत होता, म्हणजे चहा बनवायचे कॉम्पिटिशन करत होता. सो टी माइंडेड ही वॉज दॅट ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पायर. आणि तो इतका चहा वेडा होता की त्याच्या हे सुद्धा लक्षात आलं नाही की मंगोलियाने ॲक्च्युलीमध्ये त्याचं एम्पायर जे होतं त्यावर कब्जा केला होता, त्याच्या राज्यावर कब्जा केलेला होता. सो अशा प्रकारे मित्रांनो हा होता सेकंड पॅसेज ऑफ द स्टोरी ऑफ टी. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.